निसर्गाने घाला घातला, आभाळ फाटलं आणि बळीराजाचं स्वप्न मातीमोल झालं. मात्र आता रडण्याचं नाही तर उभं राहण्याचं बळ मिळतंय. अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी राज्य सरकारने तिजोरी उघडली आहे. 128 कोटींचा हा आधार शेतकऱ्यांना कसा मिळणार पाहूयात या विशेष रिपोर्ट मध्ये. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. राज्यात निसर्गाने पुन्हा एकदा आपलं रौद्र रूप दाखवलं. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कांदा, मका, गहू, फळबागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या. हाताशी आलेला घास अवकाळीने हिरावला आणि शेतकरी हवालदिल झाला. अशा कठीण काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा मोठा हात पुढे केलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 128 कोटी 65 लाखांची मदत जाहीर केली. ही मदत केवळ आकडा नाही तर 1,80,574 शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देणारी संजीवनी आहे. फडणवीस सरकारने स्पष्ट केलंय की बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. फक्त जुन्याच नुकसानीची मदत नाही तर जानेवारी ते मार्च 2026 आणि अगदी एप्रिल 2026 मध्ये झालेल्या पावसाच्या पंचनाम्यांचे आदेशही सरकारने दिले आहेत. आकडेवारी पाहिली तर डोळ्यात पाणी येईल. जानेवारी ते मार्च दरम्यान 1,45,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय तर एप्रिल मध्ये 1,22,000 हेक्टर वरील पीक वाया गेलंय. 4 लाखांहून अधिक शेतकरी या संकटाच्या छायेत आहेत. जनावरांचा मृत्यू असो वा घरांची पडझड, मुख्यमंत्री स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्याचा प्रत्येक रुपयाचा हिशोब होईल आणि त्याला न्याय मिळेल. मुख्यमंत्री फडणवीसांचा सकारात्मक दृष्टिकोन आज लाखो शेतकऱ्यांच्या घरात आशेचा दिवा लावत आहे. निसर्गाची वक्र दृष्टी असली तरी सरकारचा मदतीचा हात संवेदनशील आहे. ही केवळ आर्थिक मदत नसून बळीराजाचा तुटलेला विश्वास पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आहे. सरकारी यंत्रणेने आता ही मदत कागदावरून थेट शेतकऱ्याच्या बँकेत वेळेत पोहोचवणं गरजेचं आहे. संकट कितीही मोठं असो, साथ मात्र खंबीर आहे, कारण आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाचा आदर करणार आहे. निसर्गापुढे कोणाचं चालत नाही, पण माणुसकीच्या नात्याने दिलेली ही साथ लाख मोलाची आहे. 128 कोटींचा हा आकडा उद्याच्या समृद्धीची नांदी ठरो हीच अपेक्षा. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.